सॉफ्टवेअरमध्ये काम करते. तर मोठ्या मोठ्या बँक, UBS, सिटी सगळ्या बँकचे सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये काम केलं आहे, PMSमध्ये काम केलं आहे. पण ते माझं काम होतं टेस्टिंगमध्ये, म्हणून खूप मोठ्या अमाऊंटचं ट्रेडिंग केलं आहे, पण ते टेस्टिंगमध्ये केलं आहे. हे सगळं केल्यानंतरसुद्धा स्वतःचे पैसे टाकून ट्रेडिंग करण्याची कधीच हिंमत झाली नाही. कारण एक बॅक ऑफ द माइंड असतं की स्टॉक मार्केट म्हणजे लॉस, आणि घरी हेच सांगितलेलं असतं. घरचे लोक ह्या गोष्टीला सपोर्ट नाही करत, ते मागच्या पिढीतले आहेत. त्याच्यामुळे हे करायचं नव्हतं. पण या वर्षीच्या सुरुवातीला असं वाटलं की आता आपण करिअरमध्ये एका पॉईंटला आलो आहे, आता थोडंसं इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा गेलं पाहिजे. मग मिस्टरांशी बोलल्यानंतर ते म्हटले की ह्या सरांचा व्हिडिओ बघ. मी म्हटलं नेहमीप्रमाणे काहीतरी खुळालेलं दिसतंय. हे 4 दिवस व्हिडिओ बघणार, मला लिंक फॉरवर्ड करणार, ज्या मी फक्त लिंक व्ह्यू दाखवणार, व्हिडिओ काय बघणार नाही. ते खुश, मी पण खुश. ह्यांचा वेळ 8 दिवसात जाईल. पण 1 महिना झालं तेच डोक्यात की क्लासला जायचं आहे. माझ्याकडूनच फोन करवला. 4 दिवसापूर्वी म्हटलं की नाही मला गावाला जायचं आहे, तू एकटाच जा बाबा. तर नाही, सगळं कॅन्सल केलं, सुट्ट्या घ्यायला लावल्या आणि घेऊन आला. पहिल्या दिवशी अजिबात इंटरेस्ट आला नाही, झोप येत होती. लिटरली थेअरीमध्ये भयंकर म्हणजे बोरच व्हायला लागलं शेवटी. जेव्हा ते सेकंड डेपासून सॉफ्टवेअर आणि हे सगळं कळायला लागलं आणि मी केलेलं आधीचं काम आणि हे जेव्हा मॅच व्हायला लागलं, तेव्हा कळालं की स्टॉक मार्केटला जिथे कुठे नियम नसतो असं म्हणतात, त्यांना तुम्ही नियम घातलेत आणि त्या नियमामध्ये बसल्यामुळे एक प्रॉफिट आपण तिथे घेऊ शकतो. तो कॉन्फिडन्स सेकंड डेला सुरुवात झाली. घरी जाऊन काहीतरी बघितलं. थर्ड डेला मी ॲक्च्युअली investing.com जाऊन ते चार्ट बघितले आणि काल रात्री जेवताना पण तेच डिस्कस केलं. आज मला कॉन्फिडन्स आहे की मी उद्या सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करून, मी तुमच्या टीमशी पण तेच बोलले की मी सोमवारी मला तुमच्याकडून सेटअप हवं आहे. मी 3 दिवसात माझा सेटअप रेडी करते. मला सोमवारी सॉफ्टवेअर टाकायचं आहे, मी मंगळवारपासून ट्रेडिंग चालू करेल. एवढा कॉन्फिडन्स आज तुमच्यामुळे आला आहे. थँक्यू सो मच.